तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे 2002 मध्ये आलेली फॅमिली कॉमेडी मूवी आईस एज मूवीचं एक्सप्लेनेशन. तर चला जास्त उशीर न घालवता आपल्या मूवीच्या एक्सप्लेनेशनला सुरू करूया. मूवीच्या सुरुवातीला आपल्याला एक खारुताई दाखवली जाते. खारुताई एक काहीतरी फळासारखी गोष्ट घेऊन चाललेली असते आणि ती अचानक ती जमिनीवरती मारते. आणि जमिनीवरती मारल्यामुळे तिथं अचानक क्रॅक पडायला लागतात आणि क्रॅक पडल्यामुळे अचानक तिथं आयसीज सुरू होतं. म्हणजे ह्या मूवीचा पूर्णपणे कॉन्सेप्ट याच्यापासूनच सुरू होत आहे. आणि त्या ऍसिडच्या येण्यामुळे आता ही खारुताई पण पूर्णपणे संकटात आली होती. पण ती कसं बसं स्वतःचा जीव वाचवून जंगलामध्ये बाकीच्या प्राण्यांकडे जाते. त्याच्यानंतर तिथं त्या खारुताईला गेल्यानंतर कळतं की बाकीचे जेवढे पण जंगलामधील प्राणी आहेत ते सर्वजण दक्षिणेकडे चालले आहेत. कारण त्यांना सुद्धा कळलेलं आहे की आयसेज आता येत आहे आणि आयसेज आल्यामुळे त्यांचा जीव सुद्धा धोक्यामध्ये आहे. त्याच्यानंतर सर्व प्राण्यांनंतर आपल्याला आपल्या मूवीचा एक मेन कॅरेक्टर पैकीच दुसरा कॅरेक्टर म्हणजेच सीड दाखवला जातो. सीड हा खूप आळशी प्राणी आहे, नेहमी झोपलेलाच असतो आणि प्रत्येक गोष्टीला करण्याचा त्याची एक वेगळी स्टाईल असते. खूप एकदम हळू आणि एकदम स्लो मोशन मध्ये त्याची प्रत्येक कामं होत असतात. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे पण कॅरेक्टर दाखवले जातात. त्याच्यानंतर आपल्याला 2 रायनोज दाखवले जातात. ते रायनोज एका फुलाकडे बघून त्याला खाण्याचा प्लॅन बनवत असतात आणि तेवढ्यात तिथं आपला सीड पोहोचतो आणि त्या फुलाला खाऊन टाकतो. त्याच्यामुळे ते दोन्ही रायनोज एकदम रागवून जातात आणि सीडच्या मागे त्याला मारण्यासाठी लागतात. त्याच्यानंतर सीड तिथून त्याचा जीव वाचवत कसा बसा पळत सुटतो आणि तो पळत असताना त्याचं लक्ष मागे असल्यामुळे तो जाऊन एका हत्तीला धडकतो. त्याच्यानंतर आपल्याला त्या हत्तीचं नाव सांगितलं जातं. त्याचं नाव मॅनी आहे आणि हा पण ह्या मूवीचा खूप महत्वाचा कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर सीड मॅनीला कसं बसं कन्व्हिन्स करायला लागतो की प्लीज मला त्या दोघांपासून वाचव आणि माझा जीव त्यांच्यापासून सोडवून मला इथून घेऊन जा. आणि शेवटी सीडचं ते साधं भोळं चेहरा बघून मॅनी पण त्याच्या मदतीसाठी हा बोलतो. त्याच्यानंतर मॅनी त्या दोन्ही रायनोंसोबत फाईट करायला लागतो आणि सीडला तिथून घेऊन निघून जातो. आणि त्याच्यानंतर सीड जिंकल्यामुळे आता सीड पूर्णपणे एकदम घमंडामध्ये जातो आणि त्या दोघांना चिडवायला लागतो. पण त्या दोघांना चिडवत असताना तो हा विसरून जातो की ते दोघं एकदम खाईच्या कडेला थांबलेले आहेत आणि ते दोघं खाईमधून खाली पडतात. त्याच्यानंतर ते दोघं खाईमधून कसं बसं निघून जातात आणि पुढच्या दिशेने निघत असतात. पण त्याच्यानंतर सीडच्या डोक्यामध्ये अचानक प्लॅन येतो की मी तर एकटा आहे, माझी तर फॅमिली पण नाहीये, तर मी एक काम करतो, मी मॅनी सोबतच जातो. आणि मॅनीला तो कसं बसं करून कन्व्हिन्स करायला लागतो. कारण मॅनी बाकीच्या प्राण्यांपासून त्याचा जीवही वाचवू शकत होता आणि दुसरं म्हणजे हा एकटा असल्यामुळे त्याला कोणीतरी भेटलं पण होतं. त्याच्यामुळे सीड त्याच्या मागे लागलेला असतो की प्लीज मला तुझ्यासोबत घेऊन जा. पण अचानक मॅनी म्हणतो की मी तुला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही कारण मला एकटाच प्रवास करायला आवडतं. पण सीडला काही करून त्याच्यासोबत कोणीतरी पार्टनर पाहिजे होता, त्याच्यामुळे तो मॅनीचा पाठला सोडत नाही. तो नेहमी त्याच्या मागे मागेच फिरत असायचा, नेहमी त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असायचा. त्याच्यानंतर आपल्याला एक वाघांचा पूर्णपणे झुंड दाखवला जातो आणि त्या वाघांच्या लिडरचं नाव शोटो असतं. आणि शोटोला माणसांचा खूप राग येत असायचा आणि शोटोला माणसांपासून त्याचा बदला सुद्धा घ्यायचा होता कारण माणसांनीच त्याचे जे साथीदार आहेत त्यांचा जीव घेतला होता. त्याच्यानंतर शोटो बाकीच्या वाघांना पण सांगतो की त्या कबिलेचा जो मेन सरदारचा जो मुलगा आहे त्याचा मी जीव घेणार आहे. रात्र झाल्यानंतर सर्व वाघ त्या कबिलेवरती हल्ला करतात आणि हल्ला केल्यानंतर ते एक एक करून सर्वजणांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर आपल्याला एक डियागो नावाचा वाघ दाखवला जातो आणि तो एका टेंटच्या आतमध्ये जातो आणि तिथं त्याला एक लहान मुलगा दिसतो आणि तो त्याला पकडणारच असतो की तेवढ्या तिथं त्या लहान बाळाची आई येते आणि त्याला घेऊन त्या टेंटच्या बाहेर पळत सुटते. त्याच्यानंतर ती बाई त्या लहान बाळाला घेऊन एका धबधब्यापाशी जाते आणि त्यांच्या मागे तो वाघ सुद्धा आलेला होता आणि त्या वाघापासून त्या लहान बाळाचा जीव वाचवण्यासाठी ती बाई त्या धबधब्याच्या आतमध्ये उडी मारते. आणि डियागो फक्त त्या गोष्टी बघू शकत होता, त्याच्यामध्ये डियागो काहीच करू शकत नव्हता. त्याच्यामुळे डियागो वापस निघून जातो. त्याच्यानंतर शोटो बाकीच्या सर्व वाघांना घेऊन तिथे येतो आणि डियागोला विचारायला लागतो की ती बाळ आणि तिची आई कुठे गेली. डियागो त्यांना सर्व काही सांगून टाकतो की ती बाई त्या धबधब्याच्या आतमध्ये उडी मारून निघून गेलेली आहे. त्याच्यामुळे बाकीचे सर्व वाघ आता डियागोवरती पूर्णपणे चिडून गेलेले होते. त्याच्यानंतर त्यांच्या ग्रुपचा जो सरदार होता तो सरदार त्याला म्हणतो की आता तू एक काम कर, जाऊन त्या लहान बाळाला घेऊन ये किंवा तू आमचा हा जो ग्रुप आहे याला सोडून निघून जा, तुझ्यापाशी हे दोनच ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपल्याला मॅनी आणि सीड दोघ जण दाखवले जातात. ते दोघं पण त्याच धबधब्याच्या बाजूने चाललेले असतात जिथून त्या बाईने उडी मारली होती. त्याच्यानंतर ते दोघं पुढे गेल्यानंतर अचानक त्या दोघांना ती बाई तिथे दिसते आणि त्या बाईच्या हातामध्ये ते लहान बाळही असतं. त्याच्यानंतर ती बाई हळूहळू किनाऱ्यापाशी येते आणि त्या दोघांच्या पुढे त्या बाळाला ठेवते आणि पहिल्यांदाच माणसाच्या लहान बाळाला बघून ते दोघं पण एकदम शॉकमध्ये गेलेले असतात. त्या दोघांना कळत नाही की नेमकं ही बाई इथं का आलेली आहे आणि ह्या बाईने आमच्यापाशी बाळ का सरकवलं. हे दोघं ते विचार करतच होते की तेवढ्यात ती बाई तिथून अचानक गायब होते आणि ह्या दोघांना पण कळत नाही की ती बाई नक्की तिथून कुठे निघून गेली. त्याच्यानंतर सीड त्या लहान बाळाला उचलतो आणि स्वतःपाशी घेतो आणि म्हणतो की आपण ह्या बाळाच्या फॅमिलीला हे बाळ वापस परत करून देऊया. पण मॅनी सीडवर चिडतो आणि म्हणतो की ह्या बाळाला जिथून उचललं होतं वापस त्याच ठिकाणी ठेवून दे, कारण आपण ह्या बाळाला पाळू शकत नाही, कारण हे बाळ माणसांचं आहे आणि माणसांनी हे बाळ जर आपल्यापाशी पाहिलं तर ते लोक आपल्यावरती पण हल्ला करतील. मॅनीचं हे ऐकल्यानंतर सीडला पण आता थोडंसं वाईट वाटतं आणि त्याच्यानंतर तो विचार करतो की आता मी ह्या बाळाला एकटाच
त्याच्या फॅमिलीपर्यंत घेऊन जाणार. मॅनी आणि सिडला दोघांना पण माहित होतं की त्या लहान बाळाची जी फॅमिली आहे ती एकदम डोंगराच्या वरच्या बाजूला आहे, पण ह्यांना तिथं जाण्यासाठी खूप मेहनत करावं लागणार आहे. त्याच्यानंतर सिड वर चढण्याचा खूप वेळा प्रयत्न करतो, पण शेवटी त्याला वर चढताच येत नाही. आणि हा प्रयत्न करत असताना सिडच्या हातामधून ते बाळ अचानक खाली सटकतं. आणि ते सटकल्यानंतर अचानक तिथं डियागो येतो आणि त्या बाळाला तोंडामध्ये पकडतो आणि खूप खुश होऊन जातो. पण तेवढ्यात अचानक मॅनी त्याची सूंड त्या वाघावर मारतो आणि ते बाळ वापस त्याच्यापाशी घेतो आणि त्या वाघाला तिथून निघून जा असं म्हणतो. त्याच्यानंतर मॅनीला सुद्धा कळालं होतं की हे बाळ आता बाहेर राहणं खूप रिस्कीचं आहे, कारण ह्या बाळाचा जीव घेण्यासाठी खूप प्राणी याच्या मागे लागलेले आहेत. त्याच्यामुळे मॅनी आणि सिड दोघ जण हा विचार करतात की आता आपण दोघं पण ह्या बाळाला घेऊन जायचं आणि याच्या फॅमिलीला वापस करायचं. त्याच्यानंतर ते दोघं खूप चलून शेवटी त्या कबिल्यापाशी पोहोचतात. आणि त्या कबिल्यापाशी पोहोचल्यानंतर त्यांना कळतं की त्या कबिल्यामधले जेवढे पण लोक आहेत ते कबिला सोडून तिथून निघून गेलेले आहेत. आता हे दोघं पण टेन्शन मध्ये असतात की ह्या बाळाचं नक्की करायचं काय, कारण तो कबिला तर तिथून निघून गेलेला आहे आणि या लहान बाळाला तर वापस द्यायचंच आहे, कारण ह्याच्या मागे खूप जंगली प्राणी लागलेले आहेत. आणि हे दोघं हा विचार करतच होते की तेवढ्यात अचानक तिथं डियागो येतो. आणि डियागो त्या दोघांपाशी एक ऑफर मांडतो की मला माहित आहे की ह्याची फॅमिली कुठे असेल, चला मी तुम्हाला त्यांच्या फॅमिलीपाशी घेऊन जातो. त्याच्यानंतर ती तिघ जण त्या लहान बाळाच्या फॅमिलीला शोधण्यासाठी तिथून निघून जातात. आणि ते तिथून जात असताना त्यांना खूप संकट पण भेटतात, पण त्या संकटांना पार करून ते कसं बसं तिथून निघून चाललेले असतात. आणि खूप वेळ सोबत असल्यामुळे त्या तिघांमध्ये मैत्रीही वाढत चाललेली असते. पण एवढी संकट येऊन सुद्धा आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा पण त्या तिघांनी हार मानलेली नव्हती. ती तिघं पुढे पुढे चाललेलेच असतात. आणि खूप टाइम आता ते बाळ पण त्यांच्यासोबत होतं, त्याच्यामुळे मॅनीला ते लहान बाळ खूप आवडायलाही लागलं होतं. त्याच्यानंतर ते दोघं डियागोच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यासोबत चालले तर खरं होते, पण डियागोचा प्लॅन काहीतरी वेगळाच होता. त्याच्यानंतर डियागो त्यांना एका उंच डोंगरावरती घेऊन जातो. त्या डोंगरावरती गेल्यानंतर त्यांना दिसतं की इथं तर बर्फ पडत आहे आणि खूप प्रचंड थंडी वाढली होती. आणि हे तिघं ह्या गोष्टी बघतच होते की तेवढ्यात अचानक एक खूप मोठा बर्फाचा तुकडा त्यांच्या दिशेने पडत असतो. त्याच्यामुळे ते सर्वजण घाबरल्यामुळे एका गुफेच्या आतमध्ये जातात. त्याच्यानंतर ते सर्वजण त्या गुफेमध्ये गेल्यानंतर त्यांना दिसतं की खूप विचित्र प्राणी त्या बर्फामध्ये बंद आहेत आणि भिंतींवरती खूप अशा वेगवेगळ्या नकाशा सुद्धा बनलेल्या आहेत. आणि त्या नकाशी बघत असताना मॅनी अचानक फ्लॅशबॅक मध्ये जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की मॅनीला हे माणसांचा राग का येतो, कारण त्याच्या फॅमिलीला आणि त्याचे जेवढे पण साथीदार होते त्या सर्वांना माणसांनी जाळ्यामध्ये फसवून त्यांचा जीव घेतला होता. आणि मॅनी आता खूप इमोशनल झाला होता, त्याच्यामुळे सिड तिथून म्हणतो की चला आता आपण इथून निघूया, आणि त्याच्यामुळे ती तिघ जण तिथून निघून जातात. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट सीन मध्ये त्या कबिल्याचा सरदार दाखवला जातो. त्या कबिल्याचा जो सरदार आहे तो त्याच्या लहान मुलाला शोधत होता. त्याच्यानंतर दुसरीकडे आपल्याला हे तिघ जण परत दाखवले जातात. ते तिघ तिथून चाललेले असतात की अचानक तिथून लावा बाहेर यायला लागतो. आणि त्याच्यानंतर त्यांना कळतं की ही एक लावाची नदी आहे, पण याच्यावरती बर्फ जमल्यामुळे ती तिथून गायब झाली होती. पण ह्यांचं वजन एवढं होतं की ते वजन तिथं पडल्यामुळे ती बर्फ तुटला आहे आणि जो लावा आहे आता तो वरती येत आहे. त्याच्यामुळे ती तिघं तिथून एकदम पळत सुटतात. मॅनी आणि सिड तर कसं बसत ती नदी पार करून जातात, पण डियागो एक उंच उडी मारतो, पण अचानक तो त्या बर्फाला लटकून बसतो. आणि डियागो त्या लावामध्ये पडणारच होता की तेवढ्या तिथं मॅनी येतो आणि मॅनी त्याचा जीव तर वाचवतो, पण मॅनी स्वतः त्या लावेच्या आतमध्ये पडतो. पण मॅनी नदीमध्ये जसाच पडतो की अचानक तिथं प्रेशर झाल्यामुळे मॅनी एकदम उंच हवेमध्ये उडतो आणि वापस त्यांच्यापाशी येऊन पडतो. पण मॅनी वरून एकदम जोरात पडल्यामुळे ह्या तिघांना पण वाटतं की मॅनी आता यांच्यासोबत राहिलेला नाही. त्याच्यामुळे सिड त्याला चेक करत असतो. सिड मॅनीच्या जवळ जाऊन एकदम इमोशनल होऊन त्याला म्हणत असतो, मॅनी मॅनी तू जिवंत आहेस ना, मॅनी तू जिवंत आहेस ना. पण मॅनी काहीच उत्तर देत नाही. पण थोड्या वेळामध्ये अचानक मॅनी त्याचे डोळे उघडतो आणि त्याला बघून सिड पण एकदम खुश होऊन जातो. त्याच्यानंतर ते तिघ जण त्यांचा प्रवास पुन्हा चालू करतात आणि रात्र झाल्यामुळे जरासं थांबतात. आणि ते तिघ तिथं थांबल्यानंतर त्या तिघ जणांमध्ये खूप मस्ती मजाक चालू असतो. आणि तेवढ्यात अचानक ते तिघ जण एका गोष्टीकडे लक्ष देतात की ते लहान बाळ आयुष्यात पहिल्यांदा चालायचा प्रयत्न करत आहे. आणि त्याला बघून हे तिघ जण खूप खुश होऊन जातात. आणि ते लहान बाळ पण चलत असताना हळूहळू त्याचे पावलं पुढे टाकत असताना सर्वात पहिल्यांदा डियागोकडे जातो. आणि डियागोला त्या लहान बाळाला सगळ्यात पहिले त्याच्याकडे येताना बघून डियागोला पण आता त्या बाळाची खूप माया यायला लागते. आणि डियागोचं जे खरं मिशन होतं त्याच्यावरनं डियागो हळूहळू जरा भटकत चाललेला होता. आणि डियागोच्या मनामध्ये हळूहळू मॅनीला घेऊन खूप रिस्पेक्ट पण वाढत चाललेली होती, कारण मॅनीने डियागोचा जीव वाचवण्यासाठी त्याचा स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून त्याला वाचवलेलं होतं. त्याच्यानंतर डियागो मनातली मनात ठरवतो की आता मी ह्या दोघांपासून कोणतीही गोष्ट लपवणार नाही. जे पण खरंच जे सत्य आहे ते सर्व काही मी ह्यांना सांगून टाकणार आहे. त्याच्यानंतर डियागो त्यांना सर्व काही सांगून टाकतो. आणि ते ऐकल्यानंतर मॅनी खूप एकदम रागवून जातो. मॅनीला खूप वाईट पण वाटतं. आणि मॅनी त्याला म्हणतो की तू एवढ्या टाइमपासून आम्हाला वेडं बनवत होतास, आम्ही तर तुला आमची एक फॅमिलीचा हिस्सा समजलो होतस, पण तू आम्हाला पहिल्यापासून वेडा बनवत आहेस. पण डियागो त्या दोघांना आश्वासन देतो की मी काही करून त्या वाघांपासून तुम्हाला आणि त्या लहान बाळाला नक्कीच वाचवेल.
त्याच्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की ते वाघांचा जेवढा पण झुंड आहे तो त्या डोंगरावरती आलेला आहे. त्याच्यानंतर डियागो त्या वाघांच्या झुंडपाशी जातो आणि त्यांना वेडं बनवण्यासाठी म्हणतो की ते बघा, सीड त्या लहान बाळाला घेऊन इथून पळून चाललेला आहे. आणि सीडच्या हातामध्ये त्या लहान बाळाला बघून आता पूर्णपणे जेवढे पण वाघ आहेत ते सीडच्या मागे लागलेले होते आणि सीडही त्याचा जीव वाचवत तिथून पळत चाललेला असतो. आणि जात असताना अचानक त्याच्या हातामधून ते बाळ तिथेच पडतं. त्याच्यानंतर ते सर्व वाघ त्या लहान बाळाला घेरून उभा असतात. त्याच्यानंतर शोटो पुढे जातो आणि त्या बाळाला पलटी करतो. आणि पलटी केल्यानंतर त्याला कळतं की त्याच्या साथीदाराने त्याला वेडं बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे शोटो आता पूर्णपणे रागवून गेलेला असतो. त्याच्या आतमध्ये लहान बाळ नसतं तर फक्त एक डमी असतो. आणि आता पूर्णपणे तो जेवढा पण वाघांचा झुंड होता तो खूप रागवून गेलेला होता आणि त्याच्यामुळे ते सर्वजण सीडच्या मागे लागतात. आणि त्याच्यात तिथं मॅन येतो आणि एक मोठं लाकूड त्या वाघांच्या तोंडावरती फेकून मारतो. त्याच्यामुळे ते सर्व प्राणी एकदम घायाळ होऊन जातात. त्याच्यानंतर आपल्याला सीड दाखवला जातो. सीड त्या लहान बाळापाशी जातो जिथे त्याला लपवलेलं होतं. पण सीडचा पाठला करत करत त्या झुंडमधला एक वाघ त्याच्या मागे आलेला असतो आणि तो अचानक सीडवरती हल्ला करतो. पण कसं बसं सीड स्वतःला आणि त्या लहान बाळाला वाचवतो आणि तिथून निघून जातो. आणि दुसरीकडे मॅनी आणि डियागो दोघ जण त्या वाघांचा जेवढा पण झुंड आहे त्यांच्यासोबत फाईट करत असतात. तेवढ्यात मॅनीचं लक्ष दुसरीकडे असताना शोटो त्याच्यावरती हल्ला करतो. पण मॅनीला वाचवण्यासाठी अचानक तिथं डियागो येतो आणि त्याच्या दोघांच्या मध्ये येतो आणि त्याच्यामुळे डियागो आता पूर्णपणे घायल झालेला होता. आणि हे बघून मॅनीला आता खूप राग आलेला असतो. मॅनी त्याला उचलून जोरात एकदम लांब फेकून देतो आणि त्याच्यानंतर शोटो लांब जाऊन एकदम पडतो. आणि तो पडल्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की वर एकदम चाकू आणि धारधार असे बर्फाचे तुकडे आहेत आणि ते बर्फाचे तुकडे शोटोच्या अंगावरती पडतात आणि शोटोचा खेळ तिथंच संपतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे बाकी साथीदार दाखवले जातात. पण शोटोची हालत बघता बाकीचे जेवढे पण झुंडमधले प्राणी होते ते सर्वजण घाबरून तिथून पळून जातात. त्याच्यानंतर मॅनी आणि सीड दोघ जण डियागोकडे जातात आणि त्याची हालत कशी आहे ते बघायला लागतात. पण डियागो खूप एकदम जखमी झालेला होता. त्याला खूप त्रासही होत होता. पण त्याच्या हातामधलं जे लहान बाळ आहे ते अचानक डियागोपाशी जातं आणि डियागोला पहिल्यांदा काहीतरी बोलायला लागतं. आणि ते बघून डियागोच्या पण आतमध्ये जी हारलेलची फिलिंग होती ती आता पूर्णपणे जिंकल्याची फिलिंग मध्ये बदलते आणि डियागो उठायचा प्रयत्न करायला लागतो. त्याच्यानंतर डियागो अंगामध्ये थोडासा जीव आणतो आणि त्या दोघांना म्हणतो की तुम्ही दोघं इथून पटकन निघून जा आणि त्या लहान बाळाची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीपाशी त्या बाळाला वापस देऊन या. त्या दोघांना तिथून जायचं तर नसतं, पण डियागोने त्याच्या अंगामधली जेवढी शेवटची शक्ती होती, जेवढी ताकद होती तेवढी लावून शेवटचा शब्द फक्त हाच बोलला की त्या लहान बाळाला त्याच्या फॅमिलीपर्यंत पोहोचवा. त्याच्यामुळे ते दोघं बाकी काही न विचार करता त्यांचं मन नसताना सुद्धा ते त्या बाळाला घेऊन त्याच्या फॅमिलीकडे निघतात. आणि दुसरीकडे आपल्याला ती कबिलेमधली लोक दाखवली जातात. कबिलेमधली लोक आता पूर्णपणे त्या लहान बाळाला शोधून शोधून हार मानून बसलेली असतात. त्यांना पण वाटतं की ते बाळ आता या जगामध्ये राहिलेलं नाही आणि ते तिथून चाललेलेच असतात की तेवढ्यात अचानक तिथं मॅनी आणि सेड दोघ जण येतात. आणि एवढ्या मोठ्या विशालकाय हत्तीला बघून त्या लहान बाळाचा वडील पूर्णपणे घाबरून जातो आणि तो मॅनीवरती हल्लाच करणार असतो. आणि तो एकटाच नाही तर त्याचे बाकीच्या कबिलेमधले जेवढे लोक आहेत ते सुद्धा पळत येतात हत्तीवरती हल्ला करण्यासाठी. पण तेवढ्यात मॅनी त्या लहान बाळाला बाहेर काढतो आणि त्यांच्या समोर करतो. त्याच्यामुळे त्या लहान बाळाचा जो वडील आहे तो बाकीच्या कबिलेमधल्या लोकांना थांबवतो आणि त्या बाळाला त्याच्या हातामध्ये घेतो. त्याच्यानंतर ते लहान बाळ हळूहळू त्याच्या छोट्या पायांनी त्याच्या वडिलांकडे चलत चलत जातं आणि ते वडील पण त्याला खूप प्रेमाने मिठीमध्ये घेतात. आणि हे दोघं ते बघून तिथून निघून चाललेलेच असतात. तेवढ्यात ते लहान बाळ सीडला आणि मॅनीला दोघांना आवाज द्यायला लागतं आणि ते बघून सीड एकदम पळत पळत त्या लहान बाळापाशी जातो आणि त्याला उचलून घेतो. त्याच्यानंतर मॅनी पण त्या बाळाच्या जवळ येतो आणि त्याला सोंडीने उचलून मिठी मारतो आणि त्या बाळाला नेऊन त्याच्या वडिलांपाशी देतो. पण ते दोघं तिथून जात असताना त्या लहान बाळाच्या वडिलांनी त्यांच्या गळ्यातली एक महत्वाची जी माळा आहे ती माळा काढून मॅनीच्या दातांना लावलेली असते. त्याच्यानंतर तो कबिल्यामधला माणूस त्या लहान बाळाला घेऊन तिथून निघून जातो आणि हे दोघं त्या बाळाला जाताना बघून खूप इमोशनल झालेले असतात. आणि त्याच्यानंतर हे दोघं पण तिथून चाललेलेच असतात की तेवढ्या तिथं डियागो वापस येतो आणि ते बाळ तिथून जात असताना शेवटचं डियागो त्याला बघतो आणि ते बाळ डियागो जसं करत असतो तसंच ते बाळ त्याला बघून त्याचे डोळे झाकतो आणि शेवटी ते बाळ पण त्याच्या घरी निघून जातं आणि ह्या तिघांना पण एक आता नवीन फॅमिली भेटली होती. आय होप की मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुम्ही मला हे नक्की सांगा की तुमची फेवरेट ॲनिमेटेड मूवी कोणची आहे आणि त्या मूवीचं एक्सप्लेनेशन मी करावं की नाही हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया आपण नवीन अशा पुन्हा व्हिडिओमध्ये. ओके बाय.